नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामधले जितके प्रायव्हेट BMS कॉलेज आहेत तर या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज मागच्या वर्षी किती रँक्सवर नंबर लागलेले आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर आपण सुरू करूया की सर्वात अगोदर SC कॅटेगरीचं ओपन रँक झाली होती 1,78,215 आणि क्लोजिंग रँक होती 4,50,751। ओके, त्यानंतर ST कॅटेगरीची ओपन रँक होती 3,72,888 आणि क्लोजिंग रँक होती 6,48,461। त्याच्यानंतर VG कॅटेगरीची ओपनिंग रँक होती 1,58,075 आणि क्लोजिंग रँक होती 4,58,427। त्याच्यानंतर NT1 म्हणजे NTB 1,84,014 ओपन रँक आणि क्लोजिंग रँक 4,51,497। त्याच्यानंतर NTC 1,30,830 ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक होती 4,71,461। त्याच्यानंतर NTD 1,37,561 आणि क्लोजिंग रँक होती 4,53,809। तर हे जे रँक बघत आहे आपण ह्या रँक आहेत आपल्या कॅटेगरी वाईज। त्याच्यानंतर OBC ओपनिंग रँक होती 1,23,671 आणि एंडिंग म्हणजे क्लोजिंग रँक होती 4,33,717 आणि ओपन कॅटेगरी लास्ट 89,954 स्टार्टिंग आणि क्लोजिंग होती 4,45,694। हे जे आपण कट ऑफ बघितले हे रँकिंग वाईज होते। तर या रँकिंगनुसार आपण आपला स्कोर बघू शकता आणि आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल तर आपण चेक करून घेऊ शकता। तर ही जी रँक बघितली आपण ही आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रायव्हेट BMS कॉलेजची होती। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला BMS गव्हर्नमेंट कॉलेजची रँक टाकलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, थ्रू आपण जॉईन होऊ शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MBBS, त्याच्यानंतर प्रायव्हेट MBBS, सेमी गव्हर्नमेंट वगैरे, त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटीमध्ये किती मार्क्सवर नंबर लागेल, त्याच्यानंतर अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेजच्याद्वारे संपर्क करू शकता किंवा मग आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता। थांबूया, धन्यवाद।